मला कळत नाहीये मी कसं हो म्हणालो हिला सोडायला. काय इंद्रा, एक वेळ होती तिचा पाय मुरगळलेला असताना तिला रस्त्यावर सोडून आलास आणि आता नाही. राणी काय सोडणार नाहीये तुला इंद्रा. आता ती पुन्हा तोच प्रश्न विचारणारच. अरे पण तू काय उत्तर देशील तिला? नाही जाऊ दे, एक काम करतो, काही बोलण्यापेक्षा ना पटकन तिला सोडून देतो. सर खरं सांगू का, तुम्ही मला सोडायला येताय याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. विश्वासाचं काय त्यात? मी सरळ त्याच रस्त्याने चाललोय ना, म्हणून सोडतो तुला. बाकी काही नाही. पण याआधी तुम्ही कधी असं सोडतो म्हटलं नाहीत ना? हो, फक्त तू आता मला नको ते प्रश्न नको विचारूस म्हणजे झालं. सर ते आपण पिकनिकला गेलो होतो, आठवतंय का तुम्हाला? हो. म्हणजे लोक कसं आहे ना, मस्त मजा करायला जातात ना पिकनिकला. म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायला जातात, तिथल्या जागा डोळ्यात साठवायला जातात, तिथली शुद्ध हवा घ्यायला जातात. पण तुम्ही तर इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका, पुढे चाला, किती उशीर झालाय, हेच सगळं करत होतात तिथं सुद्धा गेल्यावर. मला तर असं वाटत होतं की मी शाळेच्या पिकनिकलाच गेले. म्हणजे आम्ही सगळी पोरं आणि तुम्ही आमचे मास्तर. म्हणजे एवढ्या भारी पिकनिक मध्ये सुद्धा तसलं कडू तोंड केलं होतं तुम्ही. असंच नाही मी तुम्हाला कडू कारलं म्हणत. चला. ए होल्ड होल्ड होल्ड. तू मला कडू करलं म्हणतेस? सेम टू सेम सेम असाच चेहरा करायचा. मग दुसरं काय बोलणार आहे तुम्हाला? बघा ना, तुम्हीच बघा, आरशात बघा कसं दिसतंय ते. आता काय उपयोग आहे चेहरा बदलून? आणि हा, तसे जास्त आनंद दाखवू नका चेहऱ्यावरती, काय प्रॉब्लेम होईल ना. कसला प्रॉब्लेम? ते तुम्ही आता मला वस्तीत सोडायला येता ना. हो. मग तुमच्याकडे बघून तर लोकांना असंच वाटेल ना की किती आनंदाने बायकोला माहेरी सोडायला आलाय. पण तुम्ही बायकोला सोडायला नाही आलात ना. मग कोणाला सोडायला आलायत तुम्ही? बोला ना, कोणाला सोडायला आलायत तुम्ही? कोण आहे मी? आपलं नातं काय आहे? ओ गॉड, आता ही हळूहळू मी टाळतोय त्या प्रश्नांकडेच चालली. बोला ना सर. मला नाही माहित. बर, मग तुम्ही मला घ्यायला सुद्धा याल का?